नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि खूप कडक ऊन आहे आणि आम्ही निघालेलो आहे सियाटल फिरायला. तर सियाटल याआधी फिरलेलो आहे, पण आज सियाटलमध्ये काही वेगळ्या गोष्टीसुद्धा पाहणार आहोत. आणि सियाटलला जाण्याचं कारण असं की आमच्याकडे आमचे दादा आणि वहिनी आलेले आहेत. तर त्यांना इथलं वॉशिंग्टनमधले छान छान ठिकाणं दाखवायची आहेत. तर इथे जवळच असलेलं सियाटलमध्ये खूप छान छान ठिकाणं आहेत पाहण्यासाठी. आजचा दिवस आम्ही सियाटल मधली ठिकाणं पाहणार आहे. तर सगळ्यात आधी स्पेस निडलला जाणार आहे. स्पेस निडलला आम्ही जाऊन आलेलो आहे आधी, पण हे दादा वहिनी वगैरे आलेले आहेत, तर मग त्यांना स्पेस निडल फिरवणार आहे. आणि त्याच्यानंतर बरीच काही ठिकाणं आहेत आणि ती आम्ही सुद्धा पाहिली नाहीयेत, तर ती ठिकाणं पाहणार आहे. ती ठिकाणं मी पुढे आपला ब्लॉग जसा पुढे जाईल तसं मी शेअर करेलच. तर आजचा दिवस खूप छान असणार आहे आणि छान फॅमिली टाईम असणार आहे. दादा वहिनी अमेरिकेमध्ये असताना असे आपले लोक घरी येणं खूप छान वाटतंय. म्हणजे पहिल्यांदाच आमच्याकडे आलेले आहेत, ते कॅलिफोर्नियामध्ये असतात. तर खूप छान असा वेळ जाणार आहे आणि पुढचे ब्लॉग सुद्धा 2-3 जे असतील ते त्यांच्यासोबतच असणार आहेत. तर चला आपण पाहूयात आजचा दिवस कसा जातो सियाटलमध्ये ते. चलो लेट्स गो. से हाय सगळेजण. सारांश, तूच राहिला पिल्लू इकडे बघून. आम्ही बसने जाणार आहे सियाटलला आणि सियाटल फिरायला खरं इझी आहे बसने, त्यामुळे बसने जाणार आहे. बसमधून उतरलो आणि मोनोरेलमध्ये जाणार आहे आता. सियाटलमध्ये आलेलो आहे आम्ही आत्ता आणि इथे आल्यानंतर ना एक वेगळीच वाईब असते. म्हणजे पूर्ण चहल पहल, खूप लोक असतात आणि मस्त वातावरण असतं. बघायला गेलं तर सगळीकडे स्टॉल्स लागलेले आहेत, खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत आणि शॉपिंग करायचे असेल शॉपिंगचे स्टॉल्स आहेत. काही लोक आपापले म्युझिक वगैरे वाजवत असतात आणि आपण असे काही टिप्स वगैरे पण देऊ शकतो त्यांना. तर पूर्ण असं आजूबाजूला जरी पाहिलं तरी म्युझिक सतत चालू असतं आणि लोक असतात. आणि टुरिस्ट अट्रॅक्शन आहे स्पेस निडल. हे स्पेस निडल जिथे आपण आलेलो आहे, तर हे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, त्याच्यामुळे जगभरातले पर्यटक असतात इथे. त्यामुळे खूप छान अशा फिरण्याच्या किंवा एक छान वाईब असतात इथे. तर आता दादा वहिनींचं आम्ही तिकीट काढतोय, तर ते जाऊन बघून येतील स्पेस निडल. आम्ही जाऊन आलेलो आहे, त्याच्यामुळे पुन्हा काही तिकीट काढणार नाहीये. ते जाईपर्यंत खालीच थोडा वेळ इकडे तिकडे थोडा टाइमपास करूयात. हो हो जा. आता हे बबलचं मशीन आहे. सारांश खेळतोय. सगळे मुलं येतात आणि पॉप करतात. आहे लक्ष सागर, माझं आहे, माझं लक्ष. स्वीट अँड सेवरी इथे छान ड्रिंक्स वगैरे मिळतात स्पेस निडलच्या एंट्रीला. शॉप आहे, इथे आम्ही विचार करतोय असं स्पेस निडल घ्यायचं. $23 आहे. एक काहीतरी आठवण म्हणून. आणि ते मोठं स्पेस निडल बनवलेलं आहे, प्रतिकृती आहे फक्त. हे पण छान आहे. बापरे, $44. खूपच. ग्लासचे आहेत सगळ्या वस्तू इथे. खूप महाग आहेत पण. $550. $550 आहे. सगळं ग्लासपासून बनवलेलं आहे. डेलिकेट आणि सुंदर वस्तू. बॉल्स, ग्लास हँड ब्लोन. $40. खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत. हार्ट शेपमध्ये वेगवेगळे हार्ट शेप डिझाईनमध्ये, डिझाईन कलर. इथे आपल्याकडे जशी चिनी मातीची वगैरे भांडे मिळतात तशी काचेची इथे. ही पण बरणी आहे काचेची पूर्ण. कितीला आहे ही?
$50 आहे, पण किमती एवढी छान. खूपच सुंदर सुंदर वस्तू आहे तिथे. त्या बॉलमध्ये माती ठेवली, मातीमध्ये शिंपलेत, स्टारफिश. सगळं ग्लासचं बनवलेलं, खूप डेलिकेट आहेत आणि इतके सुंदर सुंदर ते. इथे पूर्ण सेक्शन हे ग्लासच्याच वस्तू आहेत सगळ्या. इथे पेंटिंग्स आहेत. आता दुपारचे 2:15 वाजलेत आणि हे लोक आता स्पेस निडल पाहतायत वरती. आणि आम्ही इथे छान बसलेलो आहे बाहेर स्पेस निडलच्या आवारामध्ये. तर इथे जे छोटे छोटे शॉप्स आहेत किंवा काय काय शॉप्स लागले तर ते पाहूयात. आणि आत्ताच मी इथे ना हिना टॅटूचं शॉप बघितलंय, म्हणजे जिथे मेहंदीचे टॅटूज आहेत, तर ते बघूयात. म्हणजे ते मला जरा आकर्षित केलं त्याने, कारण की मेहंदी ही आपली भारतातली आहे आणि इथे लोकांनी लाईन लावली आहे मेहंदी काढण्यासाठी. आणि विशेष म्हणजे भारतीय कोणी हा स्टॉल चालवत नाहीये, हे बाहेरचेच लोक चालवत आहेत. बघूयात थांबा. हे हिना टॅटूज मेहंदी आणि आणि ही जी मुलगी काढतीये ती पण बाहेरचीच आहे, भारतीय नाही आहेत. आणि काढून घेणारे सुद्धा बाहेरचेच आहेत, हे लोकल किंवा इतर देशांमधले. आणि इथे या डिझाईन आहेत आणि डिझाईन सुद्धा आपल्या भारतातल्याच आहेत, वेगळ्या नाही आहेत. आपल्याच अरेबिक वगैरे त्याच डिझाईन आहेत, भारी. बुकण्याचे पण शॉप आहेत, हॉट डॉग वगैरे. आणि इथे बसून आम्ही जेवण करणार आहे आता. सारांश खुश का आता बाळा? खुश नाहीये? अरे काय. स्पेस निडल आणि चिहुली गार्डन दादा वहिनींना दाखवून आता पाईक प्लेस मार्केट इथे आलेलो आहे. हे मार्केट सुद्धा नेहमी गजबजलेलं असतं. या मार्केट प्लेसच्या आवारामध्ये स्टारबक्स हे प्रसिद्ध कॉफी शॉप आहे आणि याची खासियत अशी आहे की हे सगळ्यात पहिलं स्टारबक्सचं शॉप आहे, त्यामुळे नेहमी गर्दी असते. खूप मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही तर काही आतमध्ये जाणार नाही आत्ता. स्पेस निडल आणि चिहुली गार्डनचे आजचे हे काही फोटोज. तर आम्ही चिहुली गार्डन आणि स्पेस निडलला पुन्हा गेलो नाही आहे, कारण की आम्ही आधी जाऊन आलेलो आहे तिथे. आणि त्याचा व्लॉगसुद्धा आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे आणि सविस्तर माहिती मी दिलेली आहे, तो नक्की चेक करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. धन्यवाद.